रेग्युलर 11 मुलं आहे सर. 11 मुलं रेग्युलर वाले. आता किती येतं? 11 आहेत का? रेग्युलर वाले आपले. हा. सध्या बाकी किती सर्व जॉईन आहेत? नवीन आहे. हा, बाकी सर्व नवीन आहेत. म्हणजे किती स्टुडंट सध्या जॉईन आहेत आता? सध्या सर 13 मुलं जॉईन आहे. 2 नवीन आहेत. हा, कोण कोण आहे? रोशन आहे का? शिवम माने. माने आहे का? बर रोशन आहे. बर समीर आहे आणि शिवम आहे, 2 नवीन मुलं. बर 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 सवीर अँड शिवम. त्यांना ते एनडीए न्यू वालेच आहेत बॅच का ते? साठी सर. न्यू बॅच वाले सर ते. हा, 12 साठी का? हा, 11 साठी. 11 साठी. अच्छा, न्यू बॅच. बर हा बर हा. आणि प्रसाद सर 12 साठी आहे. प्रसाद जमाले नवीन. बर 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 प्रसाद 12 साठी. पण मग आता ह्याच्यामध्ये 12 चे पण कन्सेप्ट आहेत ना काही, आपण जे एनडीए चालू करतोय सध्या? हो हो हो. तुम्ही मला एनडीए चं सांगितलं ना अगोदर, एनडीए चा सिलेबस हो कम्प्लीट हो हो करायचा हो आहे की नाही? हो हो. हा, होऊन जाईल, काय अडचण नाही. आणि त्याच्यामध्ये 12 चं पण आहे. म्हणजे कार्य, चालेल ना. हाफ लाईफ वगैरे शिकवलंय मी सगळं 12 मध्ये. हा, ठीक आहे. रोशन, आवाज येतो का माझा? रोशन, यस सर. सर म्यूट हो गया. Sir, you are mute. Sir, talking some with. Wait. रोशन, हॅलो रोशन, आवाज येतो का? आदित्य, दिसूजा, यस सर, येतोय आवाज. येतो ना? बर बर, ठीक. आता याच्यामध्ये न्यूक्लियर फिजन, फिजन याने जो एलिमेंट होते हेवी एलिमेंट, हेवी एलिमेंट के कौन से होते हैं? जिसको हम बोलते हैं रेडियो एक्टिव हेवी एलिमेंट, दैट इज कॉल्ड एज रेडियो एक्टिव. हेवी एलिमेंट जिसको बोलते हैं रेडियो एक्टिव एलिमेंट, ऐसे एलिमेंट जिसमें न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशियो ग्रेटर देन 1 होता है. न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशियो is greater than 1. Such elements are called as heavy element, or these are called as radioactive elements. Undergoes fragmentation. Undergoes fragmentation. फ्रैगमेंटेशन यानी उसका स्मॉल पार्टिकल ब्रेकिंग डाउन बोलते उसको.
undergoes fragmentation यानी कि breaking down into smallest element और जिसको हम बोलते हैं light element that is called as stable nuclei. इसको बोलते हैं हम stable nuclei. Now it is called as stable nuclei because whenever there is a ratio proton to neutron ratio is neutron to proton ratio, we can say that is equal to 1, such are called as stable. If that ratio is greater than 1.5, these are the called as unstable nuclide. तो unstable nuclide बोलेंगे उसको, unstable nuclide. Is it right? So such are called as unstable nuclide. उसको बोलते हैं हम unstable nuclide. और ये unstable nuclide का क्या होता है? Fission होता है, fission. आता काल तुम्हाला मी example सांगितलं बेटा. क्या example सांगितलं की suppose we have taken a uranium as now atomic number 92, इसका होगा 238. यहाँ से अल्फा पार्टिकल इलिमिनेट होते हैं यानी -2He4 ऐसा होगा. यू कैन कॉल इट अल्फा इमिशन. ओके, अब यहाँ से बनता है एटॉमिक नंबर 2 से कम होता है. कितने नंबर से कम होता है? एटॉमिक नंबर 2 से कम होता है एटॉमिक नंबर. जस्ट मिनट. हाँ, सर व्हिडिओ एकच मिनिट. हा, आलं ना? त्याचं ब्राईटनेस कम करत होतो मी. हा, आलं ना? तर बरोबर दिसतंय. माझ्या फेसवरच काहीतरी डिटेक्शन येतं. फेस आला की हे होतं माझं. दिसतं का रोशन? का ब्लर दिसतंय? आता दिसतं ना क्लिअर? ठीक आहे. आता बघा 92. दिस इज द atomic number. Yes, and this is the atomic mass number. ब्लर दिसतं का? ब्लर दिसतं का? ब्लर नाही सर. सर मध्येच लाईट रिफ्लेक्ट होते. हा, मध्येच लाईट रिफ्लेक्ट होते. रिफ्लेक्शन यायला का? सर आता ब्लर झाला. आता ब्लरच आहे. ब्लरच आहे का? ते नाही नाही सर, दिसते सर. माझ्या स्क्रीनवरती दिसते. माझ्या स्क्रीनवरती दिसते सर. माझ्या पण दिसते सर. दिसतं का? बरं बरं बरं. हेवी रेडिएक्टिव्ह एलिमेंट N/P is greater than 1, undergoes fragmentation. एलिमेंट स्टेबल न्यूक्लियाई and that is called as nuclear fission. उसको बोलते हैं न्यूक्लियर फिजन. ओके, उसका एग्जांपल लेना है. अब जैसे कि इसका क्या बनेगा? थोरियम. एटॉमिक नंबर 90, 234 plus 2He4. Now this emission is called as alpha emission. आता समजा जनरली काय असतंय, मध्ये मध्ये सर राईट ते आता लिहिलेलं दिसत म्हणतो नाही का सर. शहरवाले? आता दिसतं का रे त्याच्यावर लाईट शहरवाले? पडतीये सर. कशावर? सर ते दिसते तुम्ही पण कधी मध्ये मध्येच लाईट रिफ्लेक्ट होते त्याच्यामुळे बोर्ड 2H च्या पुढे काय लिहिलंय सर?
इथं लाईट आहे ना, इमिशन जवळ लाईट आहे ना इथं. हा हा हा, मी आलो की लाईट रिफ्लेक्ट होती नाही का. हा, ठीक आहे, ठीक आहे. हो जरा सर. setting मध्ये काहीतरी करतो यार मी. येतंय का थोडं? हा सर. पहिल्यापेक्षा कमी झालं का राजू आता का नाही तेवढंच? नाही सर, कमी झालं, दिसतंय आता चांगलं. दिसतं ना? हा सर. त्याचा ब्राईटनेस खूपच कमी करून टाकला मी. त्याला म्हणायचं अल्फा इमिशन. हा सर. हा, मी आलो की येतं यार थोडं, है ना? हा सर, मध्ये मध्ये येत आहे. काय नाही काल सर, येत नव्हतं कंटिन्यू ना? करा तुम्ही. सर तुमच्या मुवमेंट वरून ते सर हा. एकदम फ्लॅश होऊन जातं सर. तुम्ही हा? मुवमेंट केलं की काय तुम्ही मोबाईलला? तुम्ही मुवमेंट केलं ना तर एकदम फ्लॅश येऊन जातं सर. हो ना. त्याला कशामध्ये सेटिंग येते मलाच काही लक्षात येईना. अगोदर यायचं ते गेल्या वर्षी, ते काय मला कशामध्ये व्हायला काय माहिती. मोड मध्ये काय ते माहिती. ऑटो फोकस वरती Standard होते mode. सर. हा, ऑटो ऑटो फोकस फोकस ऋषिकेश वरती होते. सर कडून शिकून घ्या. काही नाही. कशामध्ये असतं ते नोटिफिकेशन सर डिस्प्ले कॅमेऱ्याला ब्राईटनेस असेल. नाही का. कॅमेऱ्याची सेटिंग मध्ये. हा, आय कम्फर्ट, ऑटो रोटेट, तर कूल, व्हिज्युअल इफेक्ट, फॉन्ट, डिस्प्ले साइज, डिफॉल्ट. 70% हा, तेवढं यायचं नाही बघा त्याला, थोडंच यायला. ठीक आहे, जाऊ द्या, बघू त्याला मी नंतर सेटिंग करून बघतो. ठीक आहे. आता याला फ्युजन म्हणतो. आता जनरली काय असतं, एखादा रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट रेडियो एलिमेंट जहां पर हम क्या करेंगे, ऑलरेडी अनस्टेबल है। अनस्टेबल क्यों होता है बेटा? क्योंकि यहाँ पर न्यूट्रॉन ग्रेटर देन प्रोटॉन, यानी न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशियो जो है ये ग्रेटर देन 1.5। अभी ऑलरेडी अनस्टेबल आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे एखाद्याच्या घरात ऑलरेडी भांडणं जर लागत, ऑलरेडी त्याच्या घरात भांडणं चालू आहेत, म्हणजे हे अनस्टेबल एलिमेंट, ऑलरेडी वाद चालू आहे एखाद्याच्या घरात, आणि नंतर आपण काय करायचं, हळूच काडी टाकून द्यायची. हळूच काडी म्हणजे काहीतरी सांगून द्यायचं त्यांना की बाबा ते तुझ्याविषयी असं म्हटलं तसं म्हटलं, मग ते डायरेक्ट पेटत जातं डायरेक्ट. सो सच एलिमेंट आर ऑलरेडी अनस्टेबल. हे ऑलरेडी अनस्टेबल आहेत बेटा. याच्यामध्ये 0n म्हणजे न्यूट्रॉन टाकायचा. मग न्यूट्रॉन टाकल्यानंतर याचं काय होतं, डायरेक्ट अनस्टेबल एलिमेंट तयार होतं, मोर अनस्टेबल किंवा मोस्ट अनस्टेबल म्हणू आपण त्याला. मोस्ट अनस्टेबल, एकदा मोस्ट अनस्टेबल झाला की लगेच मग आता माणसाचं कुठपर्यंत असेल, सहनशक्ती संपली त्याची. यस, त्याचं पेशन्स संपले सगळे. आता पेशन्स संपल्यानंतर त्यात याचं काय होतं बेटा, त्यात अंडरगोज द एक्सप्लोजन. इसका बनता है एक्सप्लोजन, एक्सप्लोजन होता है, and that undergoes a smaller particle that is called as fragmentation. ज्याला म्हणतो आपण फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंट याने या एलिमेंटचे तुकडे होतात जोपर्यंत न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशियो 1:1 येत नाही तोपर्यंत. And such reaction are called as nuclear fission reaction. Fission याने ब्रेकिंग ऑफ, फ्यूजन याने ब्रेकिंग बोलते उसको, ब्रेकिंग ऑफ
हेवी न्यूक्लियाय इंटू लाईट न्यूक्लियाय. लाईट न्यूक्लियायचं कन्व्हर्जन हेवी न्यूक्लियाय मध्ये होतं. या प्रोसेसला आपण न्यूक्लिअर फिजन असं म्हणतो. आता जनरली याचं एक्झाम्पल आहे ऍटम बॉम्ब. ऍटम बॉम्ब मध्ये सेम असंच असतं, युरेनियम थोरियम एलिमेंट असतो बरं का. ऍटम बॉम्ब मध्ये काय असतं, एक्झाम्पल ऍटम बॉम्ब, त्याच्यामध्ये असतं बेटा युरेनियम किंवा थोरियम, म्हणजे ऑलरेडी रेडिओ ऍक्टिव्ह असते 238 प्लस याच्यामध्ये ऑलरेडी एक न्यूट्रॉन टाकून द्यायचा. हे अनस्टेबल आहे, ते अजून अनस्टेबल होत जातं. ओके, आप देखो यहाँ पर ये पूरा क्या होता है, अनस्टेबल होता है. और ये अनस्टेबल होने के बाद 92, इसमें एक एटॉमिक नंबर एक बढ़ता है, एटॉमिक मास नंबर 239, दैट बीइंग अनस्टेबल. दैट बीइंग अनस्टेबल, ये अनस्टेबल है. अनस्टेबल होने के बाद इसका क्या होता है, एक्सप्लोजन. मोस्ट अनस्टेबल म्हणू आपण त्याला. एक्सप्लोजन झालं की लाईट न्यूक्लिया मध्ये कन्व्हर्जन होते. लाईट न्यूक्लिया म्हणजे काय, बेरियम, नेप्ट्युनियम, प्लुटोनियम, बिस्मथ असे एलिमेंट कन्व्हर्जन होते. या प्रोसेसला आपण म्हणायचं न्यूक्लिअर फिजन. इस प्रोसेस इज कॉल्ड एज न्यूक्लियर फिजन. उसको बोलते हैं हम न्यूक्लियर फिजन. ओके, राइट है. चलो स्क्रीनशॉट ले लो बेटा अब इसका. टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. फिनिश. झालं सर. यस, झालं का. हा सर. हा आदित्य, आता पुढचा पॉइंट कोणता आहे बेटा. फ्युजन आहे का, फ्युजन. न्यूक्लियर न्यूक्लिअर फ्युजन असेल ना, फ्युजन. ते नंतर आहे सर. न्यूक्लिअर रिएक्टर. हा रिएक्टर नंतर आहे. बर बर बर, ठीक आहे ठीक आहे. ओके, जस्ट मिनिट. हा पेपर घेतो मी. खूपच ब्राईट झाला आता. आता कमी झालं ना जरा, तर ब्राईटनेस बराच वाढते. हा न्यूक्लिअर रिएक्टर ना. येस सर. Nuclear reactor, one of the type of reactor in which nuclear reaction takes place. आता न्यूक्लियर रिएक्शन कशी होती बघा. आता तुम्हाला मी अगोदर न्यूट्रॉनच्या डिस्कव्हरीच्या वेळेस सांगितलं. नाव हाऊ द डिस्कव्हरी ऑफ न्यूट्रॉन टेक्स प्लेस. न्यूट्रॉनची डिस्कव्हरी कशी झाली. न्यूट्रॉनच्या डिस्कव्हरीच्या वेळेस लिथियम नाम का एलिमेंट है,
37 प्लस अल्फा पार्टिकल बम्बार्ड किए इसके ऊपर, जैसे अब ये इसको ऐड करना है, ये ऐड करके माइनस करना है, ये दोनों ऐड करने के बाद इसका 5 इज द एटॉमिक नंबर बोरॉन, एंड बोरॉन का एटॉमिक नंबर आपको पता है 10, प्लस यहाँ पर मिल गया 0n1 दैट इज अ न्यूट्रॉन। और अभी जो रिएक्शन होती है, नाउ दिस रिएक्शन टेकिंग प्लेस इन अ न्यूक्लियर रिएक्टर, ये रिएक्शन न्यूक्लियर रिएक्टर में भी होती है। अब दिस इज रिएक्शन आल्सो टेक्स प्लेस इन रिवर्स डायरेक्शन, सच रिएक्शन आल्सो टेक्स प्लेस इन रिवर्स डायरेक्शन। ओके, अब इसमें होता क्या है, देखो कंडीशन ये है कि ये न्यूट्रॉन है, न्यूट्रॉन इज द हेवी पार्टिकल कंपॅरिझन टू द, न्यूट्रॉन कसा आहे बेटा, हेवी आहे, न्यूट्रॉन कसा हेवी आहे, न्यूट्रॉन इज हेवी दॅन दॅट ऑफ द प्रोटॉन, हा प्रोटॉन पेक्षा हेवी आहे, दॅट इज नॉट लाइटर वन। मग हा न्यूट्रॉन काय करतो, आपण एखाद्या एलिमेंटवर आदळतो, पहिली रिएक्शन जी मी तुम्हाला सांगितली ती न्यूक्लियर रिएक्शनच होती। पहिल्या रिएक्शन मध्ये आय हॅव टेकन एग्जाम्पल, सपोज यूरेनियम है 92 है, इसका एटॉमिक नंबर 238 एटॉमिक मास नंबर, आइसोटॉप्स घेतले प्लस 0n1 दैट गिव्स, ओके दैट गिव्स, अब इसका ये तो नहीं बनेगा, न्यूट्रॉन का चार्ज नहीं है, लेकिन न्यूट्रॉन का क्या है, मास है, ये मास इसमें ऐड होगा, ये मास ऐड होने के बाद यूरेनियम ही रहेगा 92, लेकिन ये बनेगा 239, ये कैसे बनेगा, मोस्ट अनस्टेबल, मोस्ट अनस्टेबल। मग हे जे न्यूट्रॉन असतं ना, हे न्यूट्रॉन हे कुठून टाकतात माहिती आहे का, न्यूक्लियर रिएक्टर मध्ये टाकतात। हे दोन्ही रिएक्शन जे असतात ही न्यूक्लियर रिएक्टर मध्ये होती, ही याच्यावर आढळतात, डायरेक्ट न्यूट्रॉन आढळतात म्हणजे बंबार्ड करतात। न्यूट्रॉन आढळला, बंबार्ड केला, इफ यू बंबार्ड द न्यूट्रॉन, न्यूट्रॉन बंबार्ड करने के बाद ये अनस्टेबल होता, ये अनस्टेबल होने के बाद दैट अंडरगोज द फ्रैगमेंटेशन एंड दैट प्रोसेस इज कॉल्ड एज फ्यूजन। या प्रोसेसला काय म्हणायचं, फ्यूजन। नाउ दिस इज द रिएक्शन टेकिंग प्लेस इन अ रिएक्टर दैट इज कॉल्ड एज न्यूक्लियर रिएक्टर। या रिएक्शन न्यूक्लियर रिएक्टर मध्ये होतात, ह्या न्यूक्लियर फ्यूजन रिएक्शन। आता हे न्यूट्रॉनची स्पीड जी असते भरपूर जास्त असते, न्यूट्रॉन असा फिरत राहतो त्याच्यामध्ये, मग न्यूट्रॉनचं स्पीड आपल्याला कमी करण्यासाठी दिस रिएक्शन कंट्रोल जर फॉर्म मध्ये आपण घेतली, कंट्रोल्ड वी गेट एनर्जी, हे आपल्याला याच्यापासून एनर्जी मिळते, आणि ही एनर्जी आपण वेगवेगळ्या व्हेरियस पर्पजेस साठी आपण यूज करू शकतो, व्हेरियस पर्पजेस। याची न्यूट्रॉनची जी स्पीड आहे, स्पीड ऑफ न्यूट्रॉन, स्पीड इज कंट्रोल्ड बाय करता है, न्यूट्रॉन की स्पीड कम कर देता है। हेवी वाटर, हेवी वाटर म्हणजे कोण असतं, दॅट इज H2O चा भाऊ असतो D2O, हा असतो नॉर्मल वॉटर, and that is called as heavy water, हा असतो बेटा हेवी वॉटर। हेवी म्हणजे हा ड्यूटेरेटेड वॉटर, या वॉटरचं मास 18 आहे, याच्यामध्ये अजून 2 ऍड होते, याचं मास 20 आहे, 20 ग्राम पर मोल, दॅट इज अ हेवी वॉटर। सो सच रिएक्टर, हे जे न्यूक्लियर रिएक्टर म्हणजे तुम्ही पिक्चर पाहिला असेल, कोणता, परमाणु, परमाणु नावाच्या पिक्चर मध्ये कसं होतं बघा, कशी टेस्टिंग घेतात ते, बरोबर आहे ना। So such types of reactor that is called as nuclear reactor. Nuclear reactor हा जमिनीच्या खाली असतो, कारण याच्यापासून ट्रिमेंडस अमाउंट ऑफ रेडिएशन एनर्जी बाहेर पडते, दॅट एनर्जी रेडिएशन आर व्हेरी हार्मफुल, ते खूप हार्मफुल असतात, ट्रिमेंडस भयानक असतात। त्यासाठी हे सगळं खूप लांब, ते पोखरण माहिती आहे तुम्हाला, पोखरण, आणि खरंच जमीन पोखरलेली तिथे पूर्ण, तशा जागी ही याची टेस्टिंग होते, तर हे कशामध्ये होते, फक्त न्यूक्लियर रिएक्टर मध्ये। मग ते वेगवेगळं जे न्यूक्लियर रिएक्टर असतात, जिगर, मुलर, काउंटर वगैरे, तर हे न्यूक्लियर रिएक्टर याच्यामध्ये असतात। ओके, ठीक आहे, क्लिअर झालं इथपर्यंत, लक्षात आलं? रोशन, अजून काय पॉइंट त्याच्यामध्ये न्यूक्लियर रिएक्टर मध्ये? नाही सर। हा, आता फ्युजन ना, येस सर। न्यूक्लियर फ्युजन, हा
हे स्क्रीनशॉट काढून घ्या बेटा. झालं? येस सर. हो सर. ओके. तो देखो अभी न्यूक्लियर फ्यूजन और न्यूक्लियर फ्यूजन था. फ्यूजन फिशन बोलते हैं फ्यूजन. ये न्यूक्लियर फ्यूजन है. बराबर ना. न्यूक्लियर फ्यूजन FISSIN. फ्यूजन यानी फ्रैगमेंटेशन. फ्यूजन यानी कम टुगेदर. कम टुगेदर नजदीक आना एक दूसरे से. न्यूक्लियर फ्यूजन come together, and therefore here we are going to see two or more light elements come together to form new element. New element called as nuclear fusion reaction. उसको हम न्यूक्लियर फ्यूजन रिएक्शन ऐसा बोलते हैं. क्या बोलते हैं उसको? न्यूक्लियर फ्यूजन रिएक्शन. नाउ यहाँ पर एक लाइट एलिमेंट आते हैं. लाइट एलिमेंट, दूसरा भी लाइट एलिमेंट, combine to form heavy element. जब ये कंबाइन होता है तो लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी लिबरेटेड, और यू कैन कॉल इट ट्रेमेंडस अमाउंट ऑफ एनर्जी लिबरेटेड. आता तुम्हाला माहिती आहे बघा, सन सन किससे बना है? हाँ, कशाने बनलं सन? बोलो, सन कशाने बनलं? सन हाँ बराबर आहे. कशाने? हेलियम. सन इज द सेंटर ऑफ हीलियम. सन हीलियम से बना है, लेकिन कैसे बना है? देखो, हाइड्रोजन कंबाइन होता है, एक हाइड्रोजन दूसरे हाइड्रोजन के साथ, इसका बनता है H2. ये 2 प्लस H2 प्लस 1H1. This is the 1H1. This is the 1H1. That gives, ये क्या बनेगा? 1H. This is the S3 बनेगा. S3. Okay. S3. Again S3 plus 1H1. And that form, ये क्या बनेगा? H4. बराबर आहे. H4 म्हणजे त्याला आपण असं लिहितो 2He4.
यानी इनडायरेक्टली 4 हाइड्रोजन से बनेगा हेलियम बाय द फ्यूजन रिएक्शन। और जब ये इतना बनेगा तब कितनी एनर्जी रिलीज होती पता है? 200 मिलियन इलेक्ट्रॉन वोल्ट इतनी एनर्जी रिलीज होती एक हेलियम। इसलिए जो बनता है सन हीलियम से बनता है, हीलियम। हीलियम जैसे हीलियम यहाँ पर बनता है तो दैट मच अमाउंट ऑफ एनर्जी रिलीज ड्यूरिंग द रिएक्शन। एवढी एनर्जी बेटा न्यूक्लियर रिएक्शनच्या टायमाला बाहेर होते, एवढी एनर्जी। आणि ही बाहेर झालेली एनर्जी आपल्याला लाईटच्या फॉर्म मध्ये खाली येते। म्हणून सन हा कसा हॉट आहे, हॉट, दॅट इज अ